शेतकरी मित्रांनो, सध्या शेतामध्ये माकडं वगैरे येत असतील अशा प्रकारे, तर या माकडांना घालवण्यासाठी किंवा त्यांना दूर खेदण्यासाठी किंवा पळवण्यासाठी शेतातून एक उपाय आहे. तो म्हणजे सर्वात महत्त्वाचा, अशा प्रकारे एक दस्ती घ्यायची आणि ही दस्ती अशी 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 हलवायची, म्हणजे माकडं याला भिवून जातील. त्यांना काहीतरी वेगळा चमत्कार वाटतो आणि ते पळतात. तर आपण बघूया हा चमत्कार कसा आहे. आता हा तुरीचा प्लॉट आहे आणि बाजूला इथं माकडं हरभऱ्याच्या शेतामध्ये बसून आहेत, आपण बघू शकता. आणि सध्या हरभऱ्याची छाटणी पण करत आहेत. परंतु बारीक झाडं असतात ती उपटल्या जातात आणि ते कुठल्याही प्रकारे वरपून वारपून तोडून माडून ते नुकसान करतात. तर बघा, अशा प्रकारे इथं भरपूर वानरं इथं जमा झालेली आहेत आणि आपण इथं बघू शकता ते कशा प्रकारे इथं हरभरा उपटत आहेत. तर त्यांना खेदण्यासाठी काय करायचं, तर सर्वात महत्त्वाचं अशी एक दस्ती घ्यायची. आपल्या खिशात रुमाल राहतो, तो असा रुमाल घ्यायचा आणि तो असा थोडा वेगळ्या प्रकारे धरायचा, असा वेगळा. आणि वेगळा धरल्यानंतर फक्त त्यांना अशा प्रकारे आपण असं दाखवायचं. असं दाखवल्यानंतर ते बघा कशा प्रकारे पळतात ते बघा. तर अशा प्रकारे जर आपण वानर हाणायचे असतील, त्यांना दगड वगैरे न मारता, तर अशा प्रकारे एक रुमाल घ्यायचा आणि त्यांना असा दाखवायचा. बाकी काहीच करायचं नाही, ते आपोआप पळून जातील. बघा कशा प्रकारे पळत आहेत दुसरीकडे. बघा बाकी बाजूच्या शेतामध्ये पण गेली. बघा कशा प्रकारे, हे बघा बाजूच्या शेतामध्ये गेली. बघा, आपण बघू शकता. आणि दूर पळून जात आहेत. बघा, फक्त त्यांना अशी दस्ती दाखवायची, बाकी काहीच करू नका. अशा प्रकारे ते घाबरून जातील. आणि झाडावर असले तर त्यांना पण अशा प्रकारे दाखवा. बघा, एकदम वरच्या शेंड्यापर्यंत गेलं दस्ती दाखवल्यामुळं. बाकी काहीच नसते या दस्तीमध्ये, परंतु त्यांना काहीतरी विचित्रपणा वाटतो आणि ते थोडंसं दूर पळतात. बघा कशा प्रकारे दस्तीला घाबरतात, आपण बघू शकता. तर अशा प्रकारे वानरं हाणायचे असतील आणि आपल्याजवळ कोणी माणसं नसतील, आपण एकटेच असाल, तर फक्त अशा प्रकारे दस्ती जर दाखवली तर सर्व माकडं हे दूर पळून जातील आणि आपल्या पिकाचं आपण संरक्षण करू शकतो. तर अशा प्रकारे दस्तीमुळं आपला फायदा होऊ शकतो. तर आपण बघू शकता. बघा, झाडावर पूर्ण चढून गेलीत. अशा प्रकारे संपूर्ण माकडं वानरं हे झाडावर गेले आहेत, आपण बघू शकता. आपण जर एकटे असाल तर हा प्रयोग आपण शेतामध्ये जंगली जनावरांपासून आपलं पीक वाचवण्यासाठी करू शकता. बाजूलाच आपला तुरीचा प्लॉट आहे हा, आणि हा हरभऱ्याचा प्लॉट आहे आपला. याच्यामध्ये आत्ताच आपण माकडं कशा प्रकारे होती आणि आपण कशा प्रकारे त्यांना हुसकावून लावलं, फक्त एका दस्तीच्या जे रुमाल असतो खिशातला त्याच्या आधारावर. तर अशा प्रकारे प्रयोग केल्यास आपल्या हरभऱ्याचं, तुरीचं, इतर पिकांचंसुद्धा नुकसान जे करतात त्यांच्यापासून आपण आपल्या पिकाला वाचू शकता. आणि तुम्ही एकटे असाल तरीसुद्धा अशा प्रकारे हुसकावून लावू शकता. आणि हा प्रयोग जो आहे हा जास्तीत जास्त प्रमाणात 80-90% सक्सेस आहे. कारण त्यांना एक विचित्र काहीतरी वाटते आणि थोडी जे रुमाल आहे तो वेगळ्या प्रकारे धरला आणि हलवला तर त्याला वेगळ्या प्रकारे काहीतरी वाटते आणि ते एकदम चांगल्या प्रकारे आपला उपयोग दस्तीचा होऊन जाते.